नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। खरं तर ही आजची मोठी बातमी आहे। खरं तर मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार होते आणि त्यानंतर सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारात जी आहे ती मोदींची भव्य अशी सभा पार पडणार होती। परंतु काल पुण्यात दिवसभर पाऊस पडल्यानं चिखल झाला होता, तयारी देखील चालू असली, परंतु जरी सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये चिखल झाला असला तरी दोन पर्यायी जागा म्हणून गणेश कला क्रीडा मंच जे आहे तो सभागृहाचं देखील चाचपणी करण्यात येत होती। परंतु ज्या पद्धतीनं यंत्रणा जी आहे ती संपूर्ण कामाला लागलेली होती, इतकंसं शक्य झालं नसतं। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा प्रोटोकॉल असतो। नागरिकांची देखील गैरसोय झाली असती, त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचं जे आहे ते सांगण्यात येते। मुख्य कारण आहे की पावसाच्यामुळे जो चिखल झाला मैदानात, त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला। परंतु आता हा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे का याबद्दल अद्याप कुठली माहिती मिळाली नसली तरी आजचा जी महत्त्वाची बातमी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्याचा दौरा रद्द झालेला आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते विधानसभेचं रणशिंग फुंकणार का असा देखील प्रश्न निर्माण केला जात होता। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने देखील विरोध केला होता। ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला आले होते तिथल्या स्वारगेटच्या ज्या स्टेशनचं जे काम आहे ते अपूर्ण राहिलं असल्याची देखील टीका काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली होती। परंतु आता पावसामुळे जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झालेला आहे। आता हा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे का, आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आयोजकांकडे सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे की दौरा रद्द झालेला आहे। जयदीप, तू सोबत राहा। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, खूप मोठी जय्यत तयारी, खूप मोठी सज्जता या दौऱ्यासाठी करण्यात आली होती। पुणेकरांनाही प्रतीक्षा आहे मेट्रोचं लोकार्पण